मी मॅनेजर कॉलनीकडे श्याम मोहिते बोलतोय. आपण नमस्कार. नाही आपल्या राईस मिलबद्दल आमच्या डिपार्टमेंटला तांदूळ आलाय, त्याची व्यवस्थित तपासणी केली जाईल. मग ते कुठल्या क्वालिटीचं आहे असं सर्टिफिकेट आम्ही देऊ तुम्हाला. काय तुम्ही पाठवलेला तांदूळ उत्कृष्ट क्वालिटीचं आहे असं सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. तर काय बोलता तुम्ही? हे बघा, डिपार्टमेंटचं काम आहे, डिपार्टमेंटला करू द्या. उगाच त्या डिपार्टमेंटच्या कामामध्ये तुम्ही लोकल कोण होते? हे बघा मिस्टर, तुम्ही कोणी असता, पण डिपार्टमेंटचं काम मी कसं करायचं हे तुम्ही मला सांगायला नको. आणि अशा फालतू कामासाठी मला फोन करायचा नाही. थँक्यू व्हेरी मच. फोन ठेवा. काय माणसं आहे? अरे मी मॅनेजर कॉलनीकडे श्याम मोहिते. आमच्या डिपार्टमेंटला तांदूळ येतं त्याची तपासणी करण्यासाठी. तपासणी झाली की ते कुठल्या क्वालिटीचं आहे असं सर्टिफिकेट आम्ही इश्यू करत असतो. पण काय उद्योजक काय रायसिंग मालक आमच्या डिपार्टमेंटच्या माणसाला हाताची धरून भ्रष्ट कारभार करण्याचा प्रयत्न करतात. या डिपार्टमेंटला मी असेपर्यंत असला कुठलाही भ्रष्ट कारभार चालू देणार नाही. ऑफिसला आल्याला माफ करतात. काय म्हणता गाणे? हो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज वेळेच्या आधी? अच्छा, का दिलेली फाईल पूर्ण झाली नाही वाटतं? नाही होईल ना सर. काय गाणे कसं आहे, वेळ दिलेलं काम वेळेत पूर्ण केलं ना तर काम केल्याचं आणि झाल्याचं दोन्ही याचं समाधान मिळतं माणसाला, नाही का? हो की सर. एनिवे ते आपल्याला गोंदिया जिल्ह्यासाठी तांदूळ पास करून पाठवायचा होता, त्याचं काय झालं? नाही सांगितलं सर सोमटक्के साहेबांना. हे काम मी तुम्हाला सोपवलं होतं, तुम्ही काय केलं? व्हॉट सॉरी. सोमटक्के साहेबांनी केली नाही का? विचारपूस केली का तुम्ही? नाही करतो सर. काय करतो? नाही तर तुम्हाला दिलं काम तुम्ही करत नाही, मग कोणाला सोपवता त्याने केलं की नाही साधी याची विचारपूस करताय तुम्हाला? असू द्या, मी विचारतो. हॅलो, मी मॅनेजर कॉलनीकडे श्याम मोहिते बोलतो. गुड मॉर्निंग ऑफिसर. ते आमच्या डिपार्टमेंटकडनं तुमच्या जिल्ह्यासाठी तांदूळ पास करून पाठवायचा होता. तो अच्छा पोचला का? व्हेरी गुड व्हेरी गुड. नाही पण तो कोणत्या ऑफिसरने पास केलाय मला सांगू शकता का? व्हॉट? कुठे सर्टिफिकेट बघता सर तुम्ही वाटप करायला लागेल. पण ऑफिसर आहे, डिपार्टमेंटचं काम आहे, तुम्हाला माहिती आहे डिपार्टमेंटचं काम. ओके, नाही या विषयावर बोलतो मी तुमच्याशी. थँक्यू व्हेरी मच. कसला भ्रष्ट कारभार चालू आहे डिपार्टमेंटमध्ये. अरे शासन अशा अनेक डिपार्टमेंटचं आयोजन करत असतं आपल्या योजना राबवण्यासाठी, पण डिपार्टमेंटच्या असलेल्या अधिकाऱ्याच्या भ्रष्ट कारभारामुळे अनेक योजना डिपार्टमेंटमध्येच घुळून खतम होऊन जातात. शेवटी खापर फोडलं जातं शासनाच्या माथ्यावर. पण हे अधिकारी काय विसरतात की यांच्या अशा भ्रष्ट कारभारामुळे आपल्या देशाचं नुकसान होतंय, या देशवासियांचं नुकसान होतंय. असल्या भ्रष्ट कारभाराला कुठंतरी आळा घालायलाच पाहिजे. काहीतरी करा. Mr. Shyam, please pick up the phone. Mr. Shyam, I love you. Pick up the phone. हॅलो, काय राधा मॅडम, आपण माझ्या मोबाईलची रिंगटोन नाही बदलवली. वाजली की सगळं ऐकतात ऑफिसमध्ये. फोन कशासाठी केला? आधी सांगा फोन कशासाठी केलाय? अरे आता कुठे मी ऑफिसला येऊन पोहोचलोय. ओके बाबा ओके, वेळ टिफिन घ्या आणि स्वयंपाक कसा झाला हे सुद्धा सांगा, ठीक आहे? कोण ठेवा, काम करायचं मला. अरे मी म्हटलं ना मला राग नाही आलाय. मला माहिती आहे तुम्ही आमच्या अर्धांगिनी आहात, तुम्हाला काळजी असते आमची. ओके बाबा, मला मग राग नाही आला हे सिद्ध करण्यासाठी काय करावं लागेल मला? पण ठीक आहे ना, मग ऑफिस मधनं संध्याकाळी येताना तुमच्यासाठी सरप्राईज आहे. चल फोन ठेवा का? ओके बाय 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 बाय. सरप्राईज संध्याकाळी नको, सकाळी देते ना मग फिरायला तेव्हा.
नमस्कार जगताप सेठ. नमस्कार. छान बसले होते तुम्ही नाही? नाही सहज आपला कोणी दिसलं नाही, मी म्हटलं यायचं आहे कोणी म्हणून बसलो होतो आपला. मी तुमच्या इकडे एका महत्वाच्या कामाने आलो. जगताप सेठ, आपलं कुठलं महत्वाचं काम आहे चालत म्हणजे मला चांगलंच ठाऊक, पण त्या आधी बसून शांत झाला तर बरं नाही. मिस्टर मोहिते, काय या धंद्यामध्ये मला 20 वर्ष झाली आहे आणि या 20 वर्षाच्या कालावधी आजपर्यंत कोणी मला शांत व्हा, गरम व्हा असला कुठलाही उपदेश कोणी केलेला नाहीये, पण आज तुम्ही केला. एनिवे नॉट बॅड. मी इथे आलो आहे ते अतिशय माझ्या महत्वाच्या कामाने. आणि तुमचं महत्वाचं काम म्हणजे आपलं निकृष्ट दर्जाचा तांदूळ पास करायचं आहे, हेच आहे ना? One second. मी पाठवलेला माल म्हणजे सप्लाय केलेले तांदूळ हे निकृष्ट दर्जाचे की उत्कृष्ट दर्जाचे हे ठरवणारा मी आहे, तुम्ही किंवा तुमचं डिपार्टमेंट ठरवणार नाहीये. हे कळतंय ना तुम्हाला? का म्हणजे हा प्रश्न तुम्ही तुमच्या वरिष्ठांना विचारला होता? अधिक योग्य आहे. मी प्रबंधकाची खुर्ची मी माझ्या बुद्धिमत्तेच्या फळावर मिळवले, कुणाच्या वशिल्याने किंवा सहकार्य नव्हे. आणि भारत सरकारने माझी योग्य तोडखळच मॅनेजर ऑफ कॉलनी कंट्रोल या पदावर माझी नियुक्ती केली आहे. आणि मला कुठल्या कॉलनीचं आहे ते ओळखण्याची योग्यता आहे म्हटलं माझ्या. नाही, म्हणलं मला तुमच्यात ती योग्यता आहे म्हणून तुम्हाला ही खुर्ची मिळालेली आहे. पण सध्या तुम्ही हे विसरताय की तुमच्या पुढे कोण आहे ते. तुमच्या पुढे जो उभा आहे ना तो सेठ जगताप आहे. याचा डंका आहे शेख जगतापचा. कळलं ना? या शहरातच नाही, जिल्ह्यातच नाही तर पुढे असं म्हणतात त्या शेख जगतापचा डंका आहे. कुणाचा नावाचा डगा कुठे आणि किती जोरात खुंटतोय याच्याशी मला काय घेणं नाही. पण या क्षणाला मी एका बेजबाबदार उद्योगपतीशी बोलतोय याची जाणीव झाली आहे. ओरडापेक्षा शांत झाला तर बरं होईल तुझ्यासाठी. नाही काय हो, कुणाची फसवणूक करताय? शासनाची पर्याय ती फसवणूक करताय या गरीब जनतेची. आणि सरकार आपल्या आधारभूत केंद्राकडे ध्यान देतं तुमच्यासारख्या राजकीय मालकाला त्याचा तांदूळ बनवण्यासाठी. पण तांदूळ झाले की शासनाकडे खुल्या बाजारात विकतात आणि सारे तांदूळ मारतात शासनाच्या माथ्यावर. नसल्या कामासाठी आमच्यासारख्या ऑफिसर नोटाचे बंडल फेकतात आपला माग सुकर करण्यासाठी. विसरतात अरे हे शासन केंद्राच्या माध्यमातून तेच तांदूळ या गरीब जनतेत वाटप करत असतात. गरिबीमुळे बेरोजगारीमुळे जनावर सुद्धा खराणे असे सगळे तांदूळ या जनतेला खावं लागते तुमच्यामुळे. काय माहितीये का, मी गरीबी श्रीमंत याच्या व्याख्या ऐकायला तुमच्याकडे इथं आलेलो नाहीये. आणि गरीब म्हणून तुम्ही जे मला सांगताय ना, तर आमच्यासारख्या श्रीमंतांनी जर गरिबीवर दया करत राहिली ना तर या भारतातून सगळी गरिबी निघून जाईल. इतकी गरिबी मिळते ना, आमच्या श्रीमंताचं काय आमच्या श्रीमंताचं विचार केलाय किती स्वार्थी असते. हा म्हणूनच आज इथं आहे. आणि मी सरळ कम टू द पॉइंट. काय माहितीये का, माझा 5 करोडचा माल तुमच्या गोदाम मध्ये पडलेला आहे आणि त्या फाईलवर जर तुम्ही सही केली तर बरं होईल. नाही काय माहितीये का, आणि जर तुम्ही सही केली तर त्याबद्दल तुमच्या अकाउंट मध्ये 10 लाख रुपये जमा होतील. आणि त्याची पेशगी म्हणून हा इथे ऍडव्हान्स ठेवलेला आहे. जगताप सेठ, तुझा फेकलेला तुकडा उचलायला कुत्र्याचे जात नाही माझे. सरकार पुरेसा पगार देतो मला, त्यात माझा आणि माझ्या कुटुंबाचा भागत. तेव्हा तुझे नोट्याचा बंडल पकडायचा आणि चालता व्हायचा इथून. ऑन ड्युटी एका ऑफिसर लाच दिल्याच्या प्रकारे तो पोलिसाच्या हवाले करायला फारसा वेळ लागायचा नाही मला. क्या मिस्टर श्याम मोहिते, पुलिस, कायदा, कानून, इन सब की धमकी मुझे मत देना, पहले बता दे रहा हूं. क्या माहिती का, नहीं म्हणजे मी धंधे वाला आदमी हूं, धंधे वाला आदमी. अपने सहन में मैंने फिर एक ही बात ठीक कर दी है कि घोड़ा अगर घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. अरे म्हणूनच आज इथपर्यंत पोहोचलोय. अरे एक लक्षात असू द्या, मी इथं आलोय तर तुमच्यासोबत मैत्री करायला, दोस्ती का हात फैलाया मैंने. पण जर तुम्ही ही दोस्ती करायला कबूल नसाल तर मग मात्र मला माझ्या पद्धतीने विचार करावा लागेल. हमसे दोस्ती करोगे तो फायदे में रहोगे और दुश्मनी करोगे तो हवा में जाओगे.
चीर फाड़ देता है, लेकिन ये जगताप साला जिंदा गाड़ देता है, जिंदा गाड़ देता है। So my dear Raja, think about it. What you want to do? Understand? आणि हा काय माहिती का की या खुर्चीची धमकी तू इतर कोणाला दे. ही खुर्ची, या खुर्चीवर बसणारा माणूस नाही, इथला स्टाफ मी विचार केला ना तर एका क्षणात इथे सगळ्यांची मी बदली करू शकतो. तू फक्त मला तुझ्या या फाईलवर सही करून द्यायची. आणि सर का तू मला सही करून दिली नाही ना तर तो 5 लाख रुपयाचा गटामध्ये जो मार पडलाय ना तो कसा पास करायचा हे माझं मी ठरवेल. जर तू सही केली नाही तर मात्र तुझी सरळ रवानगी होईल. ये बात अपने जहन में फिट कर ले. किससे बात कर रहा है ये समझ ले और फिर बात कर. सेठ जगताप कहते हैं मुझे, सेठ जगताप. अरे हाँ, जगताप का एक उसूल है, एकच फाईट आणि वातावरण टाईट.